नमस्कार. सांगली ही जशी नाट्यभूमी आहे तशी ती क्रीडाभूमीही आहे. या सांगलीनं अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक खेळाडू या देशाला दिलेले आहेत. कुस्ती असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, फुटबॉल असेल, इवन क्रिकेट असेल, या अनेक खेळांच्या माध्यमातून अनेक खेळाडू या मातीनं, या सांगलीच्या मातीनं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभराला दिलेले आहेत. आताही असाच एक आपल्याबरोबर सांगली हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. हे दोन विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्राच्या क्रिकेट संघामध्ये त्यांची निवड झालेली आहे. आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्याचबरोबर या शाळेचे काही पदाधिकारी आहेत, या मुलांचे पालक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सुरुवातीला ओम सपकाळ हा जो विद्यार्थी आहे त्यानं नुकत्याच सोलापूर इथं झालेल्या ज्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होत्या त्या स्पर्धेचा कॅप्टन म्हणून त्यानं काम पाहिलेलं होतं आणि त्या कामगिरीमुळेच त्याला आज महाराष्ट्राच्या क्रिकेट संघामध्ये त्याची निवड झाली. कशा तऱ्हेनं तू या क्रिकेटचं तयारी केलीस, किती तास करत होतास, काय सांगशील? मी रोज सकाळी 6 वाजता उठून क्लासला जाऊन तिथून मी भिलवडीला रोज जात होतो. तिथं मी 2 तास प्रॅक्टिस करत होतो वावरे सरांकडून. तिथून मी घरी आलो शाळा करत होतो. तसं टेनिस बॉलच्या आम्ही महिनाभर आम्हाला शाळेने एक चांगलं हे दिलं आणि चान्स दिला आणि आम्ही प्रॅक्टिस करत होतो शाळेत. मग तसेच आणि मग आम्हाला आता हे तुला तुझं महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली, काय वाटतंय? तू आतापर्यंत केलेलं जे कष्ट आहे, जो प्रॅक्टिस केलेली असतील त्या प्रॅक्टिसला एक मूर्त स्वरूप आलं असं वाटतं का? हो, तसंच वाटतं. प्रॅक्टिस केलेलं एक काम मेहनतीचं फळ मिळालं वाटतं. रोज जे धावपळ करत होतो त्याचं एक फळ मिळालं. नॅशनल टीममध्ये निवड झाली व त्याच्या पुढे बी हे करू. किती तास तू याचा सराव करत होतास? रोज 2 ते 3 तास रोज सराव करत होतो भिलवडीला वावरे सरांकडं. पण घरी बी रोज करत होतो प्रॅक्टिस. बरं, आत्ता कुठल्या रँकला खेळतोयस? ओपनिंगला खेळतोयस, बॉलर म्हणून खेळतोयस की बॅट्स म्हणून? मी बॉलर म्हणून, ऑफ स्पिनर म्हणून खेळतो. बॅटिंगला मिडल ऑर्डरला बॅटिंग करतो. तसं मिडल ऑर्डरला बॅटिंग करतो. मला काय सांगशील की शाळेचं कसं सहकार्य लाभलं, पालकांचं कसं सहकार्य लाभलं तुला? मला शाळेतून जरा, मला शाळेला येत नव्हतं, शाळेतून माझा चांगला सपोर्ट मिळाला शाळेकडून. माझे पप्पा रोज मला सोडून त्यांनी मदत केली थोडी मला. माझ्या काकांनी मला सपोर्ट केला, बॅकअप केला मला. आपल्याबरोबर ओमचे पालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. ओमच्या वडिलांशी आपण बोलूया. काय सांगाल, तुमचा मुलगा आता महाराष्ट्राचा एक खेळाडू म्हणून त्या नावावर रूपास येतोय? निश्चितच मी सर्व या संस्थेचा आणि आमच्या सर्व पार्टिसिपंटचा मी ऋणी राहीन. आणि एक अभिमान वाटतो की या कमी वयामध्ये साधारणतः 10वी या हे शैक्षणिक वर्ष असताना सुद्धा या मुलांच्यामध्ये एक जिद्द आहे, एक प्रकारचं आतून असणारा एक प्रकारचा सपोर्ट आहे की म्हणजे की क्रिकेट किंवा एखादा खेळ म्हटलं तर त्याच्यामध्ये एक लगन आहे, ती एक अप्रतिम बघायला मिळते. आणि खरोखरच मी सर्व संस्थेच्या आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा शिक्षकांना किंवा आपल्या वडीलधाऱ्यांना, आपल्या पालकांना मी विनंती करतो की मुलांची असणारी आवड ओळखून जर त्यांच्या लगनप्रमाणे जर त्यांना जर पुढं नेलं आणि जर त्यांच्या आयुष्याचं जर काही याच्यामध्ये आपला सहभाग दाखवला तर निश्चितच मला वाटतं की ही मुलं पुढं चमकल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मी अपेक्षा करतो की परमेश्वराने त्यांना अत्यंत याच्यापेक्षाही चांगल्या दर्जावर खेळण्याची संधी देवो आणि त्यांनी मोठं कष्ट करून नॅशनल पातळीवर खेळावं अशी मी त्यांच्याकडून इच्छा. खरं तर पालकांचा किंवा वडिलांचा सपोर्ट आपल्या पाल्यांना असतोच, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त सपोर्ट ओमला त्याच्या चुलत्याने दिलेला आहे. आणि हे चुलते त्याच्या प्रत्येक या क्रिकेटच्या संबंधामध्ये प्रत्येक स्पर्धेच्या बरोबर ते असतात. कसं खेळलं पाहिजे, कशा तऱ्हेचं मार्गदर्शन त्याला लाभलं पाहिजे, कुठल्या कोच त्याला नेमला पाहिजे, या संबंध गोष्टींबाबत ज्यांनी उहापोह केलेला आहे किंवा चर्चा केलेली आहे आणि निर्णय घेतलेले आहेत, ठोस असे निर्णय त्याच्या बाबतीतले, ते त्याचे चुलते आपल्याबरोबर आहेत. खरं तर त्यांच्याशी संवाद साधणं सुद्धा गरजेचं आहे, ते आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, तुमचा पुतण्या खेळतोय, महाराष्ट्रासाठी आता खेळतोय, निवड झालेली आहे, कशा तऱ्हेचं मार्गदर्शन लाभलं, काय भावना आहे तुमच्यात? ओमची मुळातच जिद्द होती, काहीतरी चांगला खेळाडू होणार आणि त्याबरोबर त्याचा अभ्यासही चांगला आहे, त्याचं कष्ट आहे आणि त्या कष्टाचं आज त्याला फळ मिळालं. फक्त आम्ही त्याला सपोर्ट केला की त्याला कुठं आम्ही कमी पडून दिलं नाही. जे लागेल त्याला, जे वेळ लागेल, जे टायमिंग ते
करतोय त्या आम्ही त्यासाठी त्याला भरपूर मदत केली आणि तो आज त्याच्या हिमतीवर आणि त्याच्या ताकदीवर आणि त्याच्या जिद्दीवर तो आज तिथपर्यंत पोहोचला. कोच असतील किंवा त्याची शाळा असेल, कशा तऱ्हेचं त्याला सहकार्य लाभले शाळेत? कोच हे त्यांना चांगले मिळालेले, शाळेचे हे सगळे सदस्य चांगले आहेत, बॉडी चांगली आहे. या खेळांना त्यांनी आजपर्यंत सांगली हायस्कूलचा इतिहासच आहे की यातले जे शाळेची मुलं आहेत ती फार टॉपला गेलेले आहेत आणि चांगले शिकलेले आहेत. काही कलेक्टर झाले आहेत, काही अधिकारी झाले आहेत आणि खेळातही प्रावीण्य घेतलेले आहेत, कारण हे सगळं सपोर्टमुळं शिक्षकांच्या झालेलं आहे. नक्कीच याबरोबरच आपल्याबरोबर वरद माने म्हणून हा एक खेळाडू आहे, त्याचाही महाराष्ट्र संघामध्ये त्याचीही निवड झालेली आहे. आपण त्याच्याशी बोलूया. वरद, कसं वाटतंय, कारण महाराष्ट्राच्या संघामध्ये तू आता सिलेक्ट झालेला आहेस, काय भावना आहे तुझी? सर्वप्रथम तर मी माझ्या शाळेला आणि बाकीच्या शिक्षकांचे आभार मानेन, कारण त्यांनी आम्हाला एक अशी संधी दिली ज्यांच्यामुळं आम्ही आता नॅशनल खेळायला जाणार आहे. तर त्यांनी खूप सपोर्ट केला. तर तसेच माझे वडील सुद्धा आहेत, त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. दररोज काय लागणार आहे काय नाही हे सगळं बघत राहणारे वडीलच होते. त्यानंतर आहे आता चांगलंच वाटत आहे की नॅशनलसाठी वगैरे सिलेक्शन झालं आहे. तिथे जाऊनही आम्ही चांगलीच कामगिरी करू, तिथून वर खेळायलाही बघू आम्ही तिथे. तुझे कोच असतील, कशा तऱ्हेनं त्यांनी मार्गदर्शन केलं? किती तास तू ग्राउंडवर होतास, प्रॅक्टिस करत होतास? आम्ही 2 ते 2.5 तास ग्राउंडवरती होतोच. आता माझे कोच तर इथे नाही आहेत, म्हणजे ते आता त्यांची प्रॅक्टिस वगैरे चालू असेल, पण त्यांनी मार्गदर्शन वगैरे चांगलंच केलं मला, कारण त्यांच्यामुळेच मी तिथे जाऊन चांगला स्कोअर वगैरे करू शकलो, टीमला सांभाळू शकलो. एका वेळेस बॅटिंगला गरज होती तर बॅटिंगमध्ये मी चांगलं करून टीमला जिंकू शकलो. कुठल्या अकॅडमीमध्ये तू आता सध्या प्रॅक्टिस करतोयस? मी आता सुमित स्पोर्ट्स नावाची अकॅडमी आहे, तिथे बिरनाळे हायस्कूलवरती आहे. शाळेचं आणि शिक्षकांचं कसं सहकार्य लाभतंय तुला, मार्गदर्शन कसं या निमित्तानं? नक्कीच ते खूपच चांगलं लाभते, कारण सचिन हरवले सर असतील किंवा बाकीचे शिक्षक असतील तर त्यांनी खूपच चांगलं सपोर्ट केलं आहे, वर खेळवलं आहे आम्हाला त्यासाठी. तर तिथनं त्यांचा सपोर्ट वगैरे आम्हाला लाभला, ते एक चांगलीच गोष्ट झाली. मग आता काय सांगशील, वडिलांचं मार्गदर्शन, घरच्यांचं मार्गदर्शन आणि देशासाठी पुढचे स्वप्न तू घेऊन आता महाराष्ट्रासाठी खेळणार आहेस? घरच्यांचं मार्गदर्शन लाभलं, त्यामुळेच त्या डिसिप्लिननं, त्या कन्सिस्टन्सीनं मी तिथं आज नॅशनल खेळायला जाणार आहे. तर ते खूपच चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊन भारताला रिप्रेझेंट करायला चान्स भेटला तर ते खूपच चांगलं होईल आणि त्या स्वप्नानं आपण भारताचं नाव अजून कसं चांगलं करू शकतो त्यामध्ये जास्त हे फोकस करेल. नक्कीच या निमित्तानं त्याचे वडील आहेत मोहन माने, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, तुमचा मुलगा आता महाराष्ट्राच्या टीममध्ये खेळणार आहे, त्याचे स्वप्नही भारताच्या टीममध्ये खेळण्याचे आहेत. कसं मार्गदर्शन तुम्ही केलात, काय वाटतंय, तुमचा पाल्य आता महाराष्ट्रासाठी खेळतोय? अतिशय खूप सुंदर आणि चांगलं असं वाटतं की आपला मुलगा जर नॅशनल खेळत असेल तर खूपच सुंदर आणि चांगलं वाटतं की तसं त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. यामुळं मी थोडंसं सांगलीमध्येच येऊन राहिलो आणि त्याला अकॅडमीमध्ये जॉईन केलं. त्याच्यामुळं सांगली हायस्कूलची निवड करताना सुद्धा या ठिकाणची मुलं घडतात ते अतिशय स्पोर्ट्समध्ये चांगले असतात. त्यांचा नावलौकिक माझ्या लक्षात आल्यानंतर मी मुलाची हायस्कूलची चॉईस करत असताना सांगली हायस्कूलचीच केली. इथं आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना इथले शिक्षक असतील, इथले प्राचार्य असतील, हरोले सर असतील आणि क्रीडा शिक्षक असतील, चांगले मार्गदर्शन करतात. जिथं जिथं संधी पाहिजे त्या ठिकाणी मुलांना दिली जाते आणि त्याचमुळं आज आमचा मुलगा महाराष्ट्र टीममध्ये खेळून त्यातला त्याचा परफॉर्मन्स बघून आज तो नॅशनल खेळायचा आलेला आहे. नक्कीच एक ॲज अ टीचर म्हणून मी ते प्राथमिक शिक्षक आहे आणि तो माझा मुलगा आहे आणि एक संस्कारी मुलगा घडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच तो भारताचं नाव उज्ज्वल निश्चित करेल. त्याचं एक ध्येय आहे. शाळा चांगला अभ्यास करत करत तो खेळाकडेही फोकस करतो आणि नक्की एक दिवस तो चांगल्या पद्धतीने त्याचा परफॉर्मन्स आपल्याला दिसून येईल. नक्कीच या निमित्तानं माने सर थोडेसे भावूक झालेले आहेत आणि कुठलाही पालक आपल्या पाल्याचं यश बघून थोडाफार भावूक होतोच आणि तेवढं झालंही पाहिजे. या संबंधानं सांगली हायस्कूलच्या या संबंध विद्यार्थ्यांचं असेल किंवा शिक्षकांची मोठ बांधणारं एक व्यक्तिमत्व आहे. या शाळा समितीचे अध्यक्ष आहेत प्रशांत मजलेकर, जे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर राहिलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांनी कशा तऱ्हेनं ही मोठ बांधून आणली. नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम या मुलांना घडवण्यात आपणही सहभाग घेतला हा चांगला गोष्ट आहे, कारण सांगली हे क्रीडानगरी आहे
आणि इथून बरेच सांगली हायस्कूलमध्ये असतील किंवा सांगलीच्या स्टेडियममधनं बरेच विद्यार्थी घडलेले आहेत आणि त्या माध्यमातून ही दोघंही चांगले ओम आणि वरद हे दोघेही चांगले खेळतील आणि कायम आमच्या सांगली हायस्कूल सांगली असेल किंवा लट्टे एज्युकेशन सोसायटीचा स्पोर्ट्सला प्रेफरन्स देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आमचे सर्व क्रीडा शिक्षक असतील किंवा आमचे सर्व शिक्षक वर्ग असेल किंवा सर्व त्यांच्या पालकांचाही मोलाचा वाटा आहे त्यात. पण नुसतं अकॅडमिक न देता आम्ही स्पोर्ट्सलाही महत्त्व दिलेलं आहे आणि त्या दोघांनी करून दाखवलेलं आहे. त्यांचे कष्ट पण आहे की आपण ही गोष्ट सोपी नाही आहे नुसतं की सिलेक्ट झाला आहे, ते सिलेक्ट होताना काय कष्ट करावं लागतात हे त्यांना माहीत आहे. आपण एक माध्यम आहे फक्त त्यांना करायचं आणि आपण त्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिलं आणि ती घडली. असंच पुढं त्यांनी घडू देत, सांगलीचं नाव लौकिक करू देत, महाराष्ट्राचं करू देत, त्याप्रमाणे देशाचंही करू देत असं त्यांना मी शुभेच्छा देतो. सांगली हायस्कूलनं आजपर्यंत अनेक खेळाडू घडवलेले आहेत. आता ह्या दोघांची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झालेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा ते महाराष्ट्रासाठी खेळतील किंवा देशासाठी खेळतील त्यावेळी एक शिक्षण संस्थेतील हे विद्यार्थी म्हणून तुम्ही त्यांना काही मदत कुठल्या प्रकारची करू शकता? आजपर्यंत भरपूर जणांना मदत केली आहे. इथं जर बघायला गेलं तर राजू भावसार हे आपल्या इथे आता ते डायरेक्ट एअर इंडियामध्ये काम करत होते. आता परवाच त्यांना मी कॉल केला होता की सांगलीत कार्यक्रम एक होता, नाही म्हणले मला आता मेट्रो रेल्वेची जबाबदारी दिली आहे त्यामुळे मला सुट्टी मिळत नाही. असे आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे. त्यांना आर्थिक मदत लागली तरी आपण त्यांना सपोर्ट करतोय. आपल्या सर्व माध्यमाच्या मध्ये त्यांना आपण ते पुढं जाण्यासाठी प्रयत्न करतोय. नक्कीच या निमित्तानं या सांगली हायस्कूलतील हे यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये ते जेव्हा राज्यासाठी खेळतील, देशासाठी खेळतील, त्याच्यासाठी या निमित्तानं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आणि फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हेच तर देशासाठीही आम्हाला खेळण्याची इच्छा आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करणार आहोत अशा तऱ्हेच्या भावना या दोन्ही विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केलेल्या आहेत. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.